विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी एक शनिवार अंतर्गत आनंददायी उपक्रम, त्याचप्रमाणे बादलीत चेंडू टाकणे हा एक खेळ घेणार आहोत। या खेळामुळं तुमच्या मनामध्ये त्याचप्रमाणे शारीरिक जो काही ताणतणाव आहे तो दूर होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे। आणि यामुळे मदत होत असताना तुम्हाला अवयवांची जी सुसूत्रता आहे त्यावर नियंत्रण मिळवणे, त्याचप्रमाणे नजर एकाग्र करणे या बाबी साध्य करता येणार आहे। आता एका विद्यार्थ्याने यायचं आहे आणि आपण बादलीत चेंडू टाकणे हा खेळ आता खेळणार आहोत। स्टार्ट। फेक बर चेंडू। चला पुढचे विद्यार्थी, चल पटकन। बादलीचा अंदाज घेऊन चेंडू टाकायचा हळूवारपणे। फेक बरं, छान छान। हिचा चेंडू बादलीत गेला बघा। पाठीमागे उभं राऊंड चेंडू टाकायचा, रेषेच्या पाठीमागे टाक हळूचपणे। अंदाज घे बादलीचा, पुढे गेला हा चेंडू। टाक बरं चेंडू, गेला नाही हिचा पण। टाक बादलीत चेंडू। फेक बादलीमध्ये चेंडू। अंदाज घे बादलीचा, फेक हळूवारपणे चेंडू बादलीत फेक। छान, टाळ्या वाजवा सर्वांनी। बादलीचा अंदाज घे आणि फेक बर चेंडू आता बादलीत जातो बघ। छान छान, टाळ्या वाजवा सर्वांनी। बादलीचा अंदाज घे आणि टाक बर चेंडू। छान, परत एकदा प्रयत्न कर। बादलीचा अंदाज घे, टाक बर चेंडू। बाहेर अंदाज चुकतो त्याच्यावाला। बादलीचा अंदाज घे। छान, टाळ्या वाजवा सर्वांनी। बघा, आता आपण बादलीमध्ये चेंडू टाकणे हा एक मनोरंजनात्मक खेळ खेळलेलो आहोत। या खेळामुळे आपल्याला खूप आनंद मिळाला की नाही सर्वांना? असाच आता आपण पुढच्या शनिवारी सर्वांनी ध्यानात ठेवायचं, पुढच्या शनिवारी आपण गाढवाला शेपूट काढणे असा एक मनोरंजनात्मक खेळ खेळणार आहोत। आणि त्याचप्रमाणे पुढच्या शनिवारी आपण एका आजोबांची मुलाखत घेणार आहोत। शेतकरी कुटुंबातील किंवा शेतामध्ये कष्ट करणारे एक शेतकरी आजोबा जे आहेत, त्या शेतकरी आजोबांची आपण पुढच्या शनिवारी मुलाखत घेणार आहे। तर त्याकरिता तुम्ही काय करायचं, आता पुढच्या शनिवारी येताना आजोबांना आपण कोणकोणते प्रश्न विचारणार आहोत त्याची यादी करायची सर्वांनी। का तुम्हाला आजोबांना कोणता प्रश्न विचारावासा वाटतो? शेतीबद्दल असेल, त्यांच्या कुटुंबाबद्दल असेल, आहे की नाही, त्यांच्या जीवनाबद्दल असेल, त्यांचं शिक्षण किती झालं, त्यांना शेती किती आहे, कशा प्रकारे शेती करतात, शेतीला जोडधंदा आहे का, अशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न तुम्ही तयार करायचे, अलग लक्षात। आणि पुढच्या शनिवारी आपण मग आजोबांची मुलाखत आयोजित करणार आहोत। त्या मुलाखतीमध्ये तुम्ही सर्वांनी आजोबांना काय करायचं, मग प्रश्न विचारायचं, अलग सर्वांच्या लक्षात? आवाज येत नाही?